दुपारी 2 वाजता 50 लाखाच्या गाडीतून प्रवास करणं म्हणजे जरा अवघडच होतं. तर हॅलो गाईज, जय श्रीराम. मी श्रेया अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज कॉलेजमध्ये सबमिशन करून लगेचच रूमला आले, कारण आज मला घरी जायचं होतं. सो रूमवर आले, पटकन बॅग भरली आणि बस स्टॉपला जायला निघाले. एवढं ऊन होतं की PMTसाठी थांबायची इच्छाच नव्हती. सो लगेचच ऑटोने गेले, पण बस स्टॉपला गेल्यानंतरही खूप वेळ बसच मिळत नव्हती. नंतर कशीबशी बस मिळाली, पण त्यात गर्दी खूप होती. मग लिटरली 4 तास बसमध्ये मला उभं राहून जावं लागलं. आणि त्यानंतर नगरजवळ आले, तेव्हा कुठेतरी फायनली मला 15 मिनिट बसायला जागा भेटली. देन 6:15 वाजता नगरच्या स्टँडवर आले आणि 1 तास बसची वाट पाहिल्यानंतर गावाकडे जाणारी बस मला मिळाली. दिवसभराच्या प्रवासाने एवढं डोकं दुखत होतं, सो कधी घरी जाईल असं झालेलं. त्यानंतर मला हे दिसलं आणि कळालंच नाही नेमकं काय आहे, बट सैराटमधला सीन रिक्रिएट होतोय असा फील आला. त्यानंतर 9:30 वाजता घरी पोहोचले. दिवसभर धूळ आणि गरमीने खूप कसं तरी होऊ लागलं. सो लगेचच फ्रेश झाले आणि 1 दिवसासाठी का होईना घरी आलेच आहे, तर बाहेरून जाऊन यावं म्हटलं. त्यानंतर घरी आले आणि मग मस्तपैकी थंड असं पाणी आणि मँगो एन्जॉय केला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.